नाशिकच्या अशोक खरात प्रकरणी रोज नवनवे खुलासे होताना दिसतात। तब्बल 8 गुन्हे अशोक खरातावरती दाखल झालेत, अटकेत आहे, रोज कस्टडी वाढते आहे, पण पुरावे आणि नवनवीन घटना ज्या समोर येत आहेत ना, अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक असल्याचं समोर येत आहे। पण आता या सगळ्यामध्ये ना सुषमा अंधारे यांनी प्रेस घेऊन रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्यानंतर त्यांचा राजीनामा आला। पण आता ही गोष्ट अशोक खरातांच्या आश्रम, त्यांचं पाणी, त्यांचं मंदिर, ही गोष्ट पोहोचली आहे ना ती थेट मातोश्रीच्या दारात। कारण शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी थेट मातोश्रीला टार्गेट केलंय। सुषमा अंधारेंनी हा विषय काढला म्हणून मातोश्रीला टार्गेट होतंय का? त्यानंतर जे हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर सत्ता कुणाची होती पाणी देताना? जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते असं सांगितलं जातं। या सगळ्यावरती ना सुषमा अंधारेंना नेमकं काय वाटते? कारण थेट आता प्रश्न आहे तो मातोश्रीचा। ते स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। ज्या अशोक खराताचं प्रकरण तुम्ही पुण्यातून काढलं, नंतर सगळे प्रकार घडले, राजीनामा रुपाली चाकणकरांचा आला, 8 गुन्हे आता त्यावरती दाखल होत आहेत, रोज नवीन लोक येऊन FIR करतायत की आमचीही फसवणूक झाली। पण आता थेट हा प्रश्न जो आहे ना तो मातोश्रीच्या दारात गेला। शीतल म्हात्रेंनी थेट मातोश्रीला टार्गेट केले। म्हात्रेबाईंचा स्तर जो काही आहे त्या स्तरावर मला अजिबात उतरायची इच्छा नाही, त्यावर मला अजिबात बोलायची इच्छा नाही। एक नक्की की ज्या पाणी प्रश्नावर त्या चर्चा करत होत्या तो पाणी प्रश्न काय आहे तो जरा नीट समजून घ्या। दारणा धरणातलं पाणी मिरगावला पाहिजे होतं आणि मिरगावच्या लोकांना फक्त तो जलकुंभ उभारणार कुठे? तर मला वाटतं तो काहीतरी शिवनिकाचा जो काही परिसर होता त्या परिसरामध्ये प्रति व्यक्ती प्रतिदिन 30 लिटर क्षमता, या क्षमतेने ते पाणी द्यायचं होतं। पाणी देणे, प्यायला पाणी देणे कुणी कुणाला देऊ शकतं, तो काही मुद्दा नाही। गोष्ट कधीची आहे? साधारणतः साल लक्षात आहे याचा? साल हे म्हणजे 2017-18 पासून हा विषय पेंडिंग असेल। म्हणजे त्यावेळेस आपण असं गृहीत धरू की आघाडीचं सरकार होतं। हा, आता ह्या सगळ्यांच्या मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी होते आणि जयंतरावजींच्या काळामध्ये ही मागणी झाली। चाकणकरने शिफारस केली आणि चाकणकरच्या शिफारशीवर पाणी दिलं गेलं। प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमता, या न्यायाने मिरगावला जलकुंभ उभारावा। जलकुंभ उभारला, पण त्या जलकुंभातनं पाणी पुढे ईशानेश्वर आणि त्या ट्रस्टला गेलं। याला काही म्हणजे हे होऊ शकत नाही। म्हणजे पण गावाला पाणी देण्याचा विषय होता, हा गावाला पाणी देण्याचा विषय होता। पण पाणी देणे एक वेळ माणुसकी म्हणून समजू शकू आपण, बंदूक देणे माणुसकी कसं असेल बरं? 2012ला अशोक खरातला बंदूक दिली गेली। 2012ला उद्धव साहेब मुख्यमंत्री नव्हते। 2024ला या बंदुकीचं नूतनीकरण झालं, रिन्युअल झाले। हो, आता हे नूतनीकरण 25/6/2020चा आहे तो निर्णय। हे बघा, जलसंपदा विभागाचा निर्णय आहे। अच्छा, म्हणजे ते गावाला पाणी द्यायचा जो निर्णय आहे ज्याच्यावरून हे सगळे राजकारण, जलसंपदा विभागाचा निर्णय आहे गोदावरीतनं। आता बंदूक देणं कसं काय माणुसकीला असू शकतं बरं? 2024ला त्या बंदुकीचं नूतनीकरण झालंय। 2024ला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस आहेत। काय फडणवीसांना प्रश्न विचारण्याची हिंमत शिंदे गटाच्या सोकॉल्ड लोकांमध्ये आहे? त्यांनी त्याच्यावरती आधी प्रश्न विचारावे। पण काय होते ताई, प्रकरण जे सगळं झाले, लैंगिक शोषणाचं असू द्या किंवा फसवणूक असू द्या, पण आर्थिक फसवणूकचा पण एक गुन्हा काल नाशिकमध्ये दाखल झालाय। या सगळ्या प्रकरणी आता ट्विटरवर राजकारण तुमच्यात आणि शीतल म्हात्रेत सुरू झाले असं बोललं जाते। शीतल म्हात्रेंनी जे ट्विट केलं त्यावर तुम्ही प्रत्युत्तर दिले, नीलम गोऱ्हेंचं त्याच्यात नाव आहे, विधान परिषदेचा त्याला तुम्ही दुजोरा दिलाय। मुळात ना म्हात्रेबाईंवर मी कधीही बोलत नाही, चुकूनही बोलत नाही। मी माझे काही नियम पाळते आणि काही लोकांवर बोलायचंच नाही असं मी ठरवून घेते। आणि युद्धशास्त्राचे काही नियम असतात की एखाद्या व्यक्तीवर ज्या वेळेला एखाद्या योद्ध्याला आपण भिडत असतो तर त्यावेळेला त्याच्या कुटुंबियांवर हल्ले करायचे नसतात, परंतु इथिक्स कशाशी खातात हे ज्यांना माहीत नाही त्यांना ते कळणार नाही। उदाहरणार्थ एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत असताना आम्ही कधीही लता वहिनींवर हल्ले चढवले नाही, किंवा भुसे, शिरसाट, शंभूराज यांच्यावर बोलताना त्यांच्या घरातल्या स्त्रियांवर कधी बोललो नाही। मात्र त्यांच्यावर बोलल्याशिवाय आपण कसे मोठे उत्तम भाट आहोत हे सिद्धच होणार नाही असं ज्यांना वाटतंय आणि विधान परिषद मिळवण्यासाठी हेच जणू क्वालिफिकेशन आहे असं ज्यांना वाटतंय त्यांच्याकडून ही गोष्ट राजकारणात म्हणतात की घरच्यांवर गेलं नाही पाहिजे किंवा युद्धात फॅमिलीवर गेलं नाही पाहिजे, त्यांनी थेट मातोश्रीच्या मॅडम असा उल्लेख केलाय। ते नाव घेणं चुकीचं आहे, पण इशारा रश्मीताईंकडेच होता असं बोललं जाते। नाही, अर्थात म्हणूनच म्हटलं ना की हा हलकटपणा आहे, हे समजलं पाहिजे।
की आपण कोणत्या स्तराला जाऊन राजकारण करत आहोत आणि तो स्तर जर त्यांना जपता येत नसेल तर त्यांना उत्तरं दिली पाहिजेत. म्हणूनच मी त्यांना सांगितलं की जरा हिशोबात या, नाही तर मग आम्हालाही हिशोब चुकते करावे लागतील. इशारा देता एक प्रकारचा की राजकारणात अशा गोष्टी होत नाहीत, आता व्हायला लागल्यात, तुम्ही देखील प्रत्युत्तर देऊ. त्यांना जे समजायचंय ते त्यांनी समजावं, त्यांना जे समजायचंय ते त्यांनी समजावं. आणि काय आहे ते, परंतु काय आहे माहिती आहे का, ते काहीतरी ताज की राज वगैरे. आता हे ताज की राज, ट्रायडंट, अजून काय ते अँटी चेंबर, ह्या सगळ्या गोष्टी म्हात्रेंना जास्त माहिती. त्यांचा वावर जास्त असतो अशा सगळ्या ठिकाणी. आमचा काय वावर असणार आहे. आम्ही कधी अधिवेशन काळात सुद्धा फिरकत नाही. आम्ही कधी मंत्रालयात कुणीही म्हणावं की मंत्रालयाची पायरी किमान मागच्या 4 वर्षाचं सीसीटीव्ही फुटेज काढावं. 4 दिवस 4 महिने नाही, 4 वर्षाचं सीसीटीव्ही फुटेज की ऑफिसच्या बैठक, पार्टी मिटिंग असते किंवा इतर सगळ्या म्हणून हॉटेलला नाही, आम्हाला म्हणून असं म्हणलं ना की त्यांना जास्त माहिती असेल, आपल्याला काय माहिती आहे. ते पण शिवसेना शांत बसणार नाही, कारण मातोश्रीवर आरोप म्हणजे तुमच्या थेट काळजाला हात घातला असं म्हणायचं. काय बोललं याच्यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्वाचं असतं ना, आहे की नाही. ज्यांचा स्वतःचा नैतिक स्तरच काही नाही अशांच्या बोलण्याचं आपण काय मनावर घ्यायचं बरं. भात्रेबाईंच्या ज्यांना अजूनही हे सिद्ध करता आलं नाही की रॅलीतला जो व्हिडिओ होता सुर्वेसोबतचा तो ओरिजिनल होता का मॉर्फ होता, हेच ज्यांना अजून ठरवता आलं नाही, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची. हा, तुम्ही पिस्टलचा एक विषय काढलात. पिस्टल मुख्यमंत्री म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्याही वेळेस तेच होते असं तुमचं म्हणणं आहे. त्यांच्या काळात ते रिन्युअल झालं असं म्हणणं आहे तुमचं. 2012ला पिस्टल दिली गेली होती. 2012ला सरकार कोणाचं होतं ते बघितलं पाहिजे, पण उद्धव साहेब तर निश्चित नव्हते तेव्हा. आणि 2000 काय म्हणता येईल 24ला त्याचं नूतनीकरण झालेलं आहे. पण 24ला फडणवीस आहेत, दिसत आहेत फडणवीस ऑन रेकॉर्ड. आता फडणवीसांचं काय म्हणणं आहे याच्यावर. तर हे नाशिकचं खराब प्रकरण सुरू असतानाच आता रोज काहीतरी नवीन नरहरी झिरवळच्या बाबतीत मी विचारतो त्यांच्या बाबतीत. नाही, एक फक्त प्रश्न, 2 प्रश्न त्याला जोडून आहेत की रोज अनेक नेत्यांचे आमदारांचे काही ना काही व्हिडिओ, काही ना काही ज्याला म्हणतात बाहेर येत आहेत. पण आता हे राष्ट्रवादीचे आणखीन एक विकेट जर म्हणाले, जर झिरवळांचा राजीनामा विरोधी पक्ष मागत असेल तर मग हा 4था राजीनामा होईल. कोकाटे, मुंडे, रुपाली चाकणकर आणि आता हे राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं या सगळ्यांच्या माध्यमातून असं तुम्हाला वाटतंय? शिंदेना तरी कुठे सोडलं जाते. राजीनामे आले नाहीत शिंदेच्या कुठल्या. नाही, पण ऐका ना, आता ते काय आहे माहितीये का, एखाद्याला त्याचं काही वाटतच नसेल तर काय करणार. पण शंभूराज देसाई जर स्वतः सांगतायत की मला कुत्र्यासारखं ओढत नेलंय मारलंय, आता ओढत नेऊन फरफटत नेऊन मारतायत लोक, पालकमंत्र्याला मारतायत राव, हे तर खूपच अति झालं. किंवा तो कोण शिरसाट, त्याचा बेडरूम मधला उघडा पागडा व्हिडिओ नोटा मोजतानाचा बाहेर काढतात. त्या काय तो संजय गायकवाड त्याचा मारामारी करतानाचा व्हिडिओ काढतात. त्या काय नीलम गोरे, त्या काय तुषार दोशीला निलंबनाची ऑर्डर. पण नीलम गोरेंची जागा काय, ती भाजप किती सुंदर पद्धतीने भाजपने दाखवली की चक्क नीलम गोरेंनी फार तावात शिंदेंना प्लीज करण्यासाठी, पक्षातल्या नेत्यांना प्लीज करण्यासाठी तो निर्णय घेतला, पण त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकारच नाही हे ठामपणे सांगत राम शिंदेंनी त्यांचा अधिकार, ज्या पद्धतीने ते अधिकार रद्द ठरवला आणि पुन्हा एकदा तुषार दोशी जॉईन पण झाला. पण हे कशासाठी असं तुम्हाला नीलम गोरे शून्यवत आहेत, शून्य. नीलम गोरेंना शून्य किंमत आहे राजकारणामध्ये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. काय म्हणलं नीलम गोरे, 5 वेळा आमदार झालेल्या बाई निरोप घेताना त्यांनी आपल्या कारकिर्दीत आपण काय काम केलं ते सांगायला पाहिजे होतं. महिलांच्या प्रश्नावर काय केलं ते बोलायला पाहिजे होतं. त्यांनी संपदा मुंडे प्रकरणात काय केलं. तुषार दोशीचं जर त्यांना निलंबनच करायचं होतं तर संपदा मुंडे प्रकरणातच करायला पाहिजे होतं. कारण चाकणकरला अननेसेसरी ज्या पद्धतीने स्कोप दिला होता तुषार दोशींनी तेच चुकलेलं होतं, पण तिथे त्यांनी काहीच केलं नाही. आत्ताच्या महिला लैंगिक शोषण प्रकरणावर त्या काहीच बोलल्या नाही. बदलापूरच्या प्रकरणावर त्यांची काही भूमिका नाही. पाथरी सोनपेठमधल्या प्रकरणावर त्यांची भूमिका नाही. त्या नीलम गोरे आत्ता असं म्हणाल्या की आता मला 3 दिवस ट्रोल केलं जाईल. काय कमाल आहे, नीलम गोरेला कोणी ट्रोल पण केलं नाही. नीलम गोरे किती वाईट अवस्था झाली आहे तुमची. अहो, ट्रोल करण्यासाठी सुद्धा लोकांनी तुम्हाला खिचगिंतीत धरलं नाही. हे किती केविलवाना आहे
की तुमची उपयोगिता, तुमचं उपद्रव्य मूल्य, तुमच्यावर टीका याच्यासाठी सुद्धा लोक तुमचा कॉग्निझन्स घेत नाहीत, तुमची दखल घेत नाहीयेत. नीलम गोरे, तुम्ही शून्यवत ठरलेले आहात. तर या सगळ्या प्रकरणी ना रोज खुलासे, जसं मी आधीही म्हणालो की 8 FIR झाल्यात, पण तुमची अजून एक मागणी होती की रुपाली चाकणकरांना पक्षातून देखील हे करावं. दुसरं, तुम्ही आता असं म्हणताय की तुम्ही नाशिकचाही दौरा करणार आहेत. काय नवनवीन पुरावे तुमच्या हाती लागणार आहेत का? तुम्ही नाशिकला कधी जाणार आहेत? आणि मी 29 तारखेला नाशिकला चाललेली आहे. मला असं वाटतं की याच्यामधला महिला आयोगाचा राजीनामा झाला. महिला आयोगाचा राजीनामा होताना तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा दिला, पण जसे महिला आयोगाची नैतिकता असते तशी महिला प्रदेशाध्यक्ष पदाची नैतिकता नसते का? पण अर्थात तटकरे काय ठरवतायत ती पण गोष्ट खूप मॅटर करणार आहे. कारण मुळात तटकरेंची इच्छा आहे का चाकणकरांचा राजीनामा घ्यायची? कारण कितीही नाही म्हटलं तरी राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीवर तटकरेंचा वरचष्मा आहे आणि चाकणकर या तटकरेंच्या लॉबीतल्या आहेत. त्यामुळे चाकणकरांचा राजीनामा तटकरे घेत नाहीयेत हाच मेसेज बाहेर आहे. अर्थात त्या पक्षाच्या प्रतिष्ठेची चिंता तटकरेंना कदाचित नसावी, कारण पक्ष वाढण्यासाठी तटकरेंनी नाही, दादांनी मेहनत घेतली होती. तुम्ही असं म्हणाला होतात की शीतलजी बात निकली है तो दूर तक जाएगी. तुमच्याकडे अजून काही पुरावे आहेत का सगळ्या प्रकरणाचे? जर म्हात्रेबाईंनी मर्यादा ओलांडल्या तर नाईलाजाने मला त्या सगळ्याच गोष्टी काढाव्या लागतील. पण तरीही काय गोष्टी आहेत सुषमाताई? असूच शकतात खूपच. मी म्हटलं ना, मी पुराव्यांच्या शिवाय कधीच बोलत नाही. माझ्या हातात पुरावे असतात तेव्हाच मी बोलते. त्यामुळे दहिसर असेल, डोंबिवली असेल, बोरिवली असेल, जाऊ दे आता, ते खूपच काढायला निघू शकेल. एक प्रकारे ना शीतल म्हात्रेंना हा इशारा सुषमा अंधारेंचा म्हणावा लागेल, कारण घरच्यांना युद्धात आणायचं नसतं असं ते म्हणाले. राजकारणात घरच्यांना आणायचं नसतं, तुम्ही आणालात. जर बात निकली हे तो दूर तक जाएगी. तुमच्याही बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. विधान परिषदेचं टार्गेट समोर ठेवून तुम्ही मातोश्रीवर टीका करू नका. नाशिकला मी जाणार आहे. या सगळ्या प्रकरणात ना अजून काय नवनवीन खुलासे येतात, अजून कुणाचे नाव समोर येतात, अजून किती FIR त्या खरातवरती होतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.